अयोध्येतील भव्य राम मंदिराला मिळालेल्या कोट्यावधी रुपयाच्या देणगीत गैरव्यवहार झाल्याच्या आरोपामुळे सध्या देशभरात खळबळ उडाली आहे। विरोधकांनी या मुद्द्यावरून सरकारला धारेवर धरलं असून आता या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी उत्तर प्रदेश सरकारनं मोठी पावले उचलली आहेत। नेमकं काय आहे हे प्रकरण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया। नमस्कार, मी गायत्री आणि तुम्ही पाहताय राष्ट्रभूमी। या वादाची ठिणगी पडली ती समाजवादी पक्षाचे प्रमुख आणि माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्या एका सोशल मीडिया पोस्टमुळे। अखिलेश यादव यांनी आरोप केला आहे की जगभरातील राम भक्तांनी श्रद्धेने दिलेल्या देणगीतील कोट्यवधी रुपये गायब झाले आहेत। मंदिर ट्रस्टसाठी ही अत्यंत लाजिरवाणी बाब असून यावर कुणीही स्पष्टीकरण द्यायला तयार नाही। गेल्या 9 दिवसात त्यांनी या मुद्द्यावर तब्बल 8 वेळा पोस्ट करत थेट सर्वोच्च न्यायालयाला यात हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे। तसेच सर्व विश्वासांना एकत्र बसून सीसीटीव्ही पुराव्याच्या आधारे हिशोब तपासण्याची मागणी त्यांनी केली आहे। हा वाद केवळ राजकीय नाही तर मंदिराच्या अंतर्गत व्यवस्थेमधूनही याला दुजोरा मिळाला आहे। जानेवारी 2021 ते मे 2022 या काळात श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे प्रभारी लेखपाल राहिलेल्या महिपाल सिंह यांनी गंभीर आरोप केले आहेत। त्यांच्या देखरेखीखालीच देणग्यांची मोजणी व्हायची। महिपाल सिंह यांच्या मते त्यांनी तेव्हा देणगीच्या रकमा आणि धातूमधील गैरव्यवहाराबाबत ट्रस्टचे अनिल मिश्रा आणि गोपाल भाई यांच्याकडे तक्रार केली। तेव्हा दुसऱ्याच दिवशी त्यांच्या जागी नवीन लेखपाल नेमण्यात आला। सध्या आपल्याला जीवे मारण्याच्या धमक्या येत असल्याचा खळबळजनक दावाही त्यांनी केला आहे। विशेष म्हणजे केवळ विरोधकच नाही तर अयोध्येतील स्थानिक आणि भाजपचे नेतेही यावरून संतप्त आहेत। अयोध्येचे माजी आमदार पवन पांडे यांनी सांगितले की ट्रस्ट स्थापन झाल्यापासूनच जमिनी आणि पैशाची लूट सुरू आहे। मंदिरात काम करणाऱ्यांनी अवघ्या 2 वर्षात कोट्यवधींची मालमत्ता जमवली आहे। बजरंग दलाचे संस्थापक विनय कटियार यांनी हा अतिशय गंभीर मुद्दा असल्याचं सांगत सध्याचे पदाधिकारी चोर असल्याचा थेट आरोप केला। भाजपचे स्थानिक नेते रजनीश सिंह यांनी थेट पंतप्रधानांना पत्र लिहून चंपतराय यांच्या ड्रायव्हरसह अनेक जणांच्या संपत्तीची सीबीआय आणि ईडी मार्फत चौकशी करण्याची मागणी केली आहे। तर भाजपचे ज्येष्ठ नेते ब्रुजभूषण शरण सिंह यांनी विश्वस्त खूप मोठे लोक आहेत, सध्या सत्य बोलण्याची भीती वाटते, वेळ आल्यावर बोलेन असं सूचक वक्तव्य केलं आहे। या वाढत्या वादामुळे अखेर उत्तर प्रदेश सरकारनं श्रीराम जन्मभूमी मंदिर ट्रस्टच्या विनंतीवरून 3 सदस्यीय विशेष तपास पथक स्थापन केले आहे। यामध्ये IAS अधिकारी विजय विश्वास पंत, IPS अधिकारी किरण यस आणि वित्त विभागाचे विशेष सचिव नील रतन यांचा समावेश आहे। हे पथक अयोध्येत दाखल झालं असून चौकशीनंतर ते सरकारला अहवाल सादर करतील। अयोध्येचे जिल्हाधिकारी शशांक त्रिपाठी यांनी सांगितलं की तपास पूर्ण झाल्यावर सर्व तथ्य सार्वजनिक केली जातील। दुसरीकडे ट्रस्टचे सरचिटणीस चंपतराय यांनी व्हिडिओ जारी करून हे सर्व आरोप पूर्णपणे फेटाळले आहेत। स्टेट बँक आणि विश्वस्तांमार्फत दानपेट्यांचे नियमित ऑडिट केले जाते आणि त्यात कोणतीही विसंगती आढळलेली नाही असा दावा त्यांनी केला आहे। तर भाजप प्रवक्ते राकेश त्रिपाठी यांनी समाजवादी पक्षावर हल्लाबोल करताना म्हटलं की ज्यांनी राम भक्तावर गोळ्या चालवल्या त्यांना यावर बोलण्याचा नैतिक अधिकार नाही। मात्र तरीही राम भक्ताच्या चिंतेचा आदर करून SIT स्थापन करण्यात आली असून दोषींवर कठोर कारवाई होईल। दुसरीकडे विरोधी पक्षांनी मात्र या सरकारी SITवर अविश्वास दाखवला असून सर्वोच्च न्यायालयाच्या माजी न्यायाधीशामार्फत चौकशी आणि तोपर्यंत ट्रस्ट बरखास्त करण्याची मागणी केली आहे। आता STITच्या तपासातून नेमकं काय सत्य समोर येतं आणि कोट्यावधी रामभक्ताच्या श्रद्धेला न्याय मिळतो का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। या प्रकरणावरील तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, याबरोबरच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। अशाच नवनवीन माहितीसाठी पाहत रहा राष्ट्रभूमी।